रून त्यांच्याकडून पाहायला मिळालं असे सन्मान्य डॉक्टर श्री सुनील नारनवर साहेब यांच्या शुभ हस्ते प्रभात अंबोरे ज्याने 7 चेंडू 23 धावा ची बहारदार खेळी केली आपल्या संघासाठी. याला मात्र मॅन प्लेअर ऑफ द मॅच सामनावीराचा पारितोषिक देऊन गुण गौरवण्यात तिथे आपण पाहतोय आमच्या मंचकावर. नक्कीच डॉक्टर सुनील नारनवर यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक मात्र प्रभात अंबोरे याला वितरित केलं जाते. आपण जर पाहिलं तर नक्कीच आमच्या मान्यवर कक्षेमध्ये अनेक मान्यवरांचे रेलचेल आपल्याला आज दिवसभरात पाहायला मिळते. विनंती असेल पंचांना आपण सामन्याला त्वरित सुरुवात करायचे. आपण पाहतोय 2 पंच नक्कीच आज आमच्या शब्दाला मान देऊन आदरणीय भरत साहेबांच्या शब्दाला मान देऊन चक्क कर्नाला बारापाडा या गावातून ते बिलॉंग करतात. खूप सुरेख आवाज ज्यांचा आपण आज दिवसभरात पाहतोय. अप्रतिम मुखातून वाणी ज्यांचा पाहतोय असे चेतनजी गावंड माझ्या समोर जोडले गेलेत. इथून पुढे सूत्र मी त्यांना सांभाळ अशी विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद ओमकार ढेकले पाटील. त्यांच्या वाणीतून आपण सुंदर आवाज ऐकला आणि आपल्याला त्यांनी मंत्रमुक्त केलं. मागच्या मॅचमध्ये जाऊया जिथे 2 बलाढ्य संघांमध्ये आजच्या दिवसातली दुसऱ्या फेरीची दुसरा सामना रंगताना पाहायला मिळतोय. एका बाजूला साई कृपा तर दुसऱ्या बाजूला सुपर डीजे माऊली संघ. 2 बलाढ्य संघांमध्ये पहिलाच बॉल इथे मात्र हवेमध्ये बॉल मात्र क्षेत्ररक्षकाने चांगला प्रयत्न एफर्ट दाखवला होता मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही. पहिली धाव जोडली जाते धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर रोशनला पाहतोय. चांगली गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये केली या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहिली होती मात्र या मॅच मध्ये देखील अगदी त्याच गतीने आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. आघाडीचे फलंदाज एका बाजूला रितेश आणि विष्णू 2 बलाढ्य खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय आणि इथे मात्र सोपा झेल यष्टिरक्षकाच्या हातामधून विसावताना पाहायला मिळतोय आणि फलंदाजाला जीवनदान जिथे धाव नव्हती जिथे रनआउटची नामी संधी होती आणि ती चुकी रोशन कडून होताना पाहायला मिळतोय आणि इथे 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. एकाच बॉलवर नॉन स्ट्राइक एंडला धोक्याची घंटा होती फलंदाज विष्णूला मात्र आता मात्र धाव फलकावर धावसंख्या स्थगित झाली आहे 3. शांत आणि संयमी खेळ आता मात्र न मिळणारी क्षेत्ररक्षकाची साथ आणि त्यामुळे धावा या धावफलकावर जोडताना पाहायला मिळतात. त्या 3 बिनबाद अशी सुरुवात पाहायला मिळतोय. रोशनला इथे घाम घालावा लागेल आणि चांगला बॉल पडल्यानंतर
बाईकच्या स्वरूपात बॉडीला पॅडवर बॉल आदळला आणि पंचांनी लेग बाईकच्या स्वरूपात एक धाव ऍड होईल आणि या एकेरीच्या जोडावर धावफलक जाऊन पोहोचेल ते 4 या धावसंख्येवर. गोलंदाज मात्र चांगले प्रयत्न करतोय, मात्र क्षेत्ररक्षकाकडून त्याला न मिळणारी साथ, तिथून धावा देखील होताना पाहायला मिळतात. प्रयत्न करावा लागेल, आता या मॅच मध्ये घाम घालावा लागेल. सुंदर मैदान आपल्याला पाहायला मिळतोय, त्याच अक्युरेट गोलंदाजी मेरिटनुसार गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. रोशन हा गोलंदाज तोंडरे गावचा सुपुत्र. चांगला खेळ करावा लागेल या मॅच मध्ये. आपल्या संघासाठी या मॅच मध्ये जिवंत ठेवायचं असेल तर चांगली गोलंदाजी करणं देखील महत्वाची बाब आहे. सुपर डीजे मावले संघ मैदानच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अजून एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1चा खेळ संपन्न, 5 बॉलचा खेळ संपन्न आणि धाव फलकावर धावसंख्या जोडली गेली होती 4. चांगली गोलंदाजी आतापर्यंत 2 बॉल डॉट सलगचे डॉट फेकताना पाहायला मिळाला. रितेश सारख्या खेळाडूला आतापर्यंत शांत ठेवलंय. मागच्या मॅच मध्ये रितेश बरसला होता. चौपेट टोलेबाजी रितेशच्या बॅट मधून पाहायला मिळाली होती आणि त्याच्या बॅट मधून धुमाकूल घातला होता अक्षरशः या मैदानामध्ये. अगदी त्या स्पर्धेला शांत ठेवलं गेलंय. इथे मात्र फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि टिपला गेलाय झेल आणि संपलाय रितेशचा खेळ. धक्का नंबर लागतोय पहिला टीमला आणि धावफलकावर धावसंख्या जोडली गेली ती 4 बाद 1 अशी धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. एक बाद 4 अशी धावसंख्या पाहायला मिळतोय. ऐकूया समुद्र संगीत डीजेच्या माध्यमातून. लंच ब्रेक असल्या कारणाने थोडस वातावरण देखील शांत ऐकायला मिळेल. दुपारचं सत्र आहे आणि जसजसे 3-4 नंतर या मैदानाकडे प्रेक्षक वळताना देखील भरपूर संख्येने पाहायला मिळतील. मॅच देखील जसजसा उन्हाचा प्रभाव पडेल तसतशा धावसंख्येला देखील सकाळच्या सत्रामध्ये पाहायला गेलं तर धावसंख्या प्रवीण जाधव सर पाहायला गेलं तर सकाळी धावसंख्या खूप मोठ्या कमी प्रमाणात होत होती. गोलंदाज यशस्वी ठरले होते, मात्र आता त्याच्या विपरीत पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये रॉयल कलंबोली संघाने धावा उभ्या केल्या, 53 धावा उभ्या केल्या, 54 धावांचं लक्ष ठेवलं होतं. या मॅच मध्ये 4 षटकांमध्ये किती धावा उभ्या करतील हे देखील महत्वाचं असेल. कोणत्या दुसऱ्या षटकात विक्रम या गोलंदाजाला प्राचीन करण्यात आलंय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. ज्या प्रकारे रोशनने षटक हाताळलं, 4 धावा खर्च करत 1 विकेट त्याने आपल्या टीमला मिळवून दिला. पंचांचा इशारा येतोय, इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्तने भर पडेल. या एकेरीने धावसंख्या जोडली जाईल ती 1 बाद 5. विक्रांत पुढचा बॉल. इथे मात्र स्वीट चिटचा प्रयत्न, लाऊडली अपील, मात्र अपीलला फेटाळून दिलंय पंचांनी. लेग बाईकच्या स्वरूपात धावफलकावर धावसंख्या जोडली गेली ती 6. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. आतापर्यंत प्रभावित केलं या गोलंदाजाने. आपल्या गोलंदाजीचं वर्चस्व दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या गोलंदाजीची ती विविधता आणि त्याच्यामध्ये असणारे क्षमता इथे सिद्ध करत असताना पाहायला मिळतोय. याच थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना यष्टांच्या मागून यष्टीरक्षक थोडंसं फिल्डिंगमध्ये चेंजेस केलाय. ज्या प्रकारे फलंदाजचा खेळ त्यांनी अनेकदा एकमेकांच्या या संघांसमोर ते सातत्याने येत असतात. त्यांना खेळ माहिती आहे प्रत्येक खेळाडूचा, कारण का इंटर कॉलनी संघ असल्यामुळे एकमेकांच्या विरोधात सातत्याने या मैदानाचा विचार केला तर अनेक मोठ्या प्रमाणात या मैदानावर सॅटर्डे संडे म्हटलं की इथे स्पर्धा. आणि इथे चांगला फटका स्क्वेअर लेगच्या वरतून धाडलाय, 6 धावांसाठी ठोकलाय. येतोय दमदार षटकार. प्रेसच्या बॅट मधून एक दिमागदार फटका पाहायला मिळतोय. 600च्या स्ट्राईक रेटने आता मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. प्रेश हा फलंदाज, प्रेश पाटील
एक दिग्गज खेळाडू म्हणून त्याची ओळख राखते या कलंबोली परिसरात। सातत्याने अनेक स्पर्धात तो देखील गाजवत आलाय आणि आमचे 12th मॅन आम्हाला त्यांची माहिती पोचवतात। सुंदर खेळ प्रवेश देखील बऱ्याच वर्षांपासून हा कलंबोलीसाठी टारकास खेळाडूमध्ये याची देखील वर्ली लागताना पाहायला मिळतोय आणि चांगल्या खेळाडूलाच कौतुक देखील केलं जातंय यष्टीरक्षकाकडून। हेच स्पोर्टमॅन स्पिरिट ज्याला म्हटलं जातंय आणि चांगल्या खेळाडूला दाद देखील दिली जाते। येथे मात्र पंचांचा इशारा येतोय वाईट बॉलचा, अतिरिक्त मध्ये भर पडेल आणि या एकेरीच्या स्वरूपात धावपळक जाऊन पोहोचेल ते 13 या धावसंख्येवर। चांगला खेळ, चांगल्या बॉलची सन्मान केला जातोय आणि येथे मात्र यष्ट्यांचा वेध दुसरा धक्का लागतोय टीम साई कृपा या संघाला। बिग विकेट प्रवेश पाटील बॅक टू द आउट। आता मात्र थोडासा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न गोलंदाज विक्रमचा आणि चांगली गोलंदाजी विक्रम करत असताना या मॅच मध्ये ज्या फलंदाजाने षटकार लगवला होता त्याच फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय। एक तेरी तो एक मेरी, बारी बारी सबकी बारी। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर करत असताना सागर स्वॅगी हा मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय। 4थ्या क्रमांकावर त्याला प्राचारण करण्यात आलंय। कर्णधाराने देखील विश्वास दाखवलाय आणि हा विश्वास सार्थ करावा लागेल सागरला या मॅच मध्ये। डाव्या हाताचा फलंदाज, चांगला खेळ करावा लागेल। इथे मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केला। क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, स्क्वेअर लेगला फील्ड करत असताना एकच धाव आणि या एकेरीच्या जोरावर धावपळक जाऊन पोहोचलाय तो 14 या धावसंख्येवर। PTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्णपणे कव्हर केली जातात। किरण दळवी आणि संदीप वासकर यांनी या वाहिनीसाठी प्रचंड मेहनत घेतलेली आहे। फाउंडेशर म्हणून त्यांची ओळख आहे आणि मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण सातत्याने PTC लाईव्हला आपण पाहत असतो। क्वालिटी विथ क्लिअरिटी आणि त्यांची संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेत असताना 2 कॅमेऱ्याच्या साहाय्याने ही स्पर्धा कैद केली जाते। लेग बाईकच्या स्वरूपात एक धाव ऍड होईल। 15 धावा धावपळीकावर जोडल्या गेल्यात। आतापर्यंत पाहायला गेलं तर गोलंदाजाने चांगलं षटक फेकलं गेलंय। एक षटकार त्याच्यावर लगवला, त्यानंतर त्याने देखील कमबॅक केलं। गोलंदाजी धारदार होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। पुढचा बॉल गोलंदाजी करण्यासाठी सज्ज। इथे मात्र कव्हर मध्ये फटका फसलाय। बिग विकेट डाऊन। सागर बॅक टू द आउट। धक्का नंबर लागतो टीमला 3रा। सागर बॅक टू द आउट। ज्या प्रकारे खेळ चालला होता, पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा येत होत्या, त्यानंतर एक बिग हिट आला होता, त्यानंतर परत एकदा एक विकेट पटकावून दिला आणि पाहायला गेला तर या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये विकेट संपादन केले गोलंदाज विक्रांतने 2। सुंदर षटक पाहायला गेला तर पहिल्या षटकाचा विचार केला तर गोलंदाज रोशनने धावा खर्च केल्या होत्या 4। त्यानंतर दुसऱ्या षटकाचा विचार केला तर गोलंदाजाने धावा खर्च केल्यात 9। टोटल धावसंख्या धावफलकावर पाहायला गेली तर 15। सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते। नवीन फलंदाज चेतन विभांडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय। 5व्या क्रमांकाचा मधल्या फळीचा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय। चेतन विभांडिक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय।
पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज रोशन. इथे मात्र फटका फसलाय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. झेलची नामी संधी मात्र सोपा झेल रोशन चूक करताना पाहायला मिळतोय आणि रोशनच्या हातामधून झेल सुटला गेलाय. एक चेहऱ्यावर स्मिथ हास्य पाहायला मिळते रोशनच्या. चांगला प्रयत्न रोशनने देखील केला होता मात्र शेवटच्या क्षणाला त्याच्याकडून झालेली चूक आणि फलंदाजाला मिळाला जीवनदान. या जीवनदानचा परतफेड करेल का फलंदाज जो आघाडीला आलाय आणि त्याच्या बॅटमधून पाहायला गेलं तर त्याच्या बॅटमधून आतापर्यंत धावा जमा केल्या त्याने अवघ्या 3 आणि बॉल खेळला असेल 5 बॉलचा त्याने सामना केलाय आणि त्यामध्ये 3 बॉल डॉट आणि 3 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. पुढचा बॉल चेतनसाठी रोशन पाटील मॅन फ्रॉम तोंडरेचा हा गोलंदाज पाहतो मैदानावर. इथे मात्र फटका चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि धावचीतच्या स्वरूपात परतावं लागतंय. फलंदाज विष्णूला धक्का नंबर लागतोय. चौथा एन्काउंटर मैदानाच्या आतमध्ये करत असताना रोशन हा गोलंदाज. चांगली गोलंदाजी रोशनची पाहायला मिळते. ज्या खेळाडूचा झेल सुटला होता रोशनकडून त्याच खेळाडूला धावचित बाद करण्यामध्ये यश आलंय ते रोशन पाटीलला. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते ती सुपर डीजी माऊली या संघासाठी करत असताना. तर दुसऱ्या बाजूला साई कृपा संघ मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी संघर्ष करतोय आणि धावा या मॅच मध्ये जमवाव्या लागतील. डू अँड डायची मॅच. इथून जिंकला तर थेट पुढे प्रवेश सेमीफायनल मध्ये प्रवेश करता येईल. कोणता संघ पुढे सरकेल याकडे देखील लक्ष असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दादूला पाहतोय. चांगली गोलंदाजी कंबर कसताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये रोशन पाटील. पुढचा बॉल रोशनचा बोल्यावर सज्ज. इथे मात्र पुढे येऊन फटका सजवायचा प्रयत्न होता मात्र चांगला बॉल पडल्यानंतर टेक ऑफ झाला. यष्टिरक्षकाचा वेध घेतला. निर्धाव बॉलची सांगता पाहायला मिळतोय. दमखम पाहायला मिळते गोलंदाजी करत असणारा रोशन पाटीलचं नाव या मैदानावर आज मात्र गर्वाने रोशन पाटीलची छाती भरून आली असेल. अगदी चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते आणि त्याचा टीमचा देखील त्याला सपोर्ट तितका चांगला भेटतोय. पुढचा बॉल इथे मात्र चांगला बॉल. नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न. फटका खेळायचा होता लेग बायच्या स्वरूपात सिंगल आणि या सिंगलच्या जोरावर धावपळत जाऊन पोहोचेल ते 18 या धावसंख्येवर. 5 बॉलचा खेळ संपन्न. या षटकातील अंतिम बॉल शिल्लक. रोशन चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना पाहायला गेलं तर अचूक गोलंदाजी आतापर्यंत रोशनची राहिले. लाईन लेंथ वर गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. साई कृपा या संघ आता मात्र संकटामध्ये पाहायला मिळतोय. इथून मात्र फटका चांगला खेळलाय. थर्डमॅन रिजन कडे चेंडू चाललाय दन दन करत. गोलीच्या वेगाने येतोय चौकार आणि या 4च्या साहाय्याने धावपळक जाऊन पोहोचेल ते 22 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 3चा खेळ संपन्न. धावपळकावर धावसंख्या जोडली गेली ती 22. चला मॅच पंच लगेचच चालू करायच्या. 1.5 ओव्हरच्या षटकासाठी कोणत्या गोलंदाजीचा वापर केला जाईल आपण पाहत आहोत ऐकत आहोत. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चषक 2024 हे शानदार पर्व पाहायला मिळतोय.
आणि या स्पर्धेचे सर्वेसर्वा प्रणेते आदरणीय भरतजी साहेब यांच्या माध्यमातून ही मानाची स्पर्धा पाहायला मिळते. युवा उद्योजक म्हणून त्यांची ओळख या परिसरात आणि सातत्याने त्यांच्या माध्यमातून देखील अनेक विकासाची कामं देखील या नगरीमध्ये सातत्याने होताना पाहायला मिळतात. डायरेक्टर विस्डन हेल्थ केअर सोल्युशनचे ते सर्वेसर्वा आहेत आणि दादांचा नेहमीच गाजावाजा राहिला आहे. इथे मात्र चांगला फटका स्ट्रेअर केला आहे. एकच धाव आणि या एकेरीने धावपळक जाऊन पोहोचेल ते 23 अंकांवर. चांगली गोलंदाजी करताना स्लॉगवरच्या षटकात गणेश, ज्या गणेशने मागच्या मॅचमध्ये देखील चमक दाखवली होती गोलंदाजी करत असताना सुपर डीजी माऊली या संघासाठी, तोच गणेश अंतिम षटकात वापर करण्यात आलाय. एका बाजूला पाहायला गेलं तर साई कृपा कमीत कमी या षटकामध्ये 10 ते 12 धावा येणं खूप गरजेचं असेल. एक चांगला टार्गेट सेट करायचा असेल या मॅचमध्ये किमान 35 ते 40 धावा उभ्या करणे खूप महत्त्वाचं असेल. मॅच देखील रोमांचकता पाहायला मिळते. पहिल्या सत्राचा खेळ चालू असताना अगदी अनोख्या अदाकारीने फटका सजवला होता, मात्र पाठीमागे झेल शॉट फाईन मध्ये झेल टिपला गेलाय. फलंदाज होईल बाद. धक्का नंबर लागतो टीमला 5वा. विक्रम पवारच्या माध्यमातून टिपला गेलाय झेल आणि फलंदाज झालाय बाद. दादू बॅक टू द ग्राउंड. चांगली गोलंदाजी आतापर्यंत या षटकात स्लॉकवरच्या षटकामध्ये प्रभावित केलंय गोलंदाजांनी. आपल्या गोलंदाजीचा दर्जा स्टँडर्ड उंचावत असताना या झेलसाठी तब्बल दगडी चालच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. अफलातून झेल लाजवाब दर्जा उंचावत असताना दिमागदार असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. स्वतःला अक्षरशः झोकून दिलं शेवटच्या क्षणाला आणि हा झेल बघा कशा प्रकारे पकडलाय तो स्क्रीनवर आपण पाहू शकता. इथे मात्र स्क्वेअर लेगला टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. धक्का नंबर लागतो टीमला 6वा. फलंदाज राजा बॅक टू द आउट. एज इज जस्ट नंबर आणि चांगला खेळ त्यांचा देखील पाहायला मिळाला. इथे मात्र फटका चांगला आहे. स्लॉट मध्ये बॉल आहे, मात्र क्षेत्ररक्षकाकडून सुटलेला असेल. इथे मात्र क्षेत्ररक्षक विनोद होते आणि त्यांच्याकडून सुटला गेला झेल. धाव फलकावर धाव संख्या जोडली गेली 24 ऑन स्कोर बोर्ड. चांगली धावसंख्या इथे जमत असताना पाहायला मिळतोय. प्रयत्न करावे लागतील या मॅच मध्ये. एक चांगला टार्गेट सेट करायचं असेल, किमान 30 ते 35 धावा उभ्या करणे खूप महत्वाचे असेल. चेतनला मोठे फटके खेळावे लागतील. आता मात्र या मॅच मध्ये चेतनने देखील अनेकदा आपल्या संघासाठी चांगला खेळ केलेला आहे आणि तो आज खेळ आपल्या अनेक इनिंग त्याला आठवावे लागतील. आज पंचांचा इशारा आहे तो इट्स अ वाईड बॉल. अवांतरमध्ये भर आणि या एकेरीच्या जोरावर धावपळीत जाऊन पोहोचलाय तो 25 या धावसंख्येवर.
इथे मात्र खराब बॉल फेकताना वारंवार पाहायला मिळतोय गोलंदाज गणेश. सिंगल ॲड आणि धावपळक जाऊन पोहोचलाय तो 26-26. चांगली गोलंदाजी करावी लागेल. एका बाजूने चेतनला फटके खेचावे लागतील. जर मागील काही वर्षात विक्रम पाहिला तर चेतन एक दिग्गज खेळाडू म्हणून त्याची ओळख लागायची या रॉयल कोलंबोलीमध्ये. मात्र आज कुठेतरी निराशा पाहायला मिळतोय. ज्या अपेक्षा आहेत साई कृपा संघाला मात्र ती अजून एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. रन घेण्याचा प्रयत्न मात्र डॉट बॉल. षटक क्रमांक 4चा खेळ संपन्न आणि धावपळकावर धावसंख्या जोडली गेली ती 26 धावा आणि 27 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. येणाऱ्या उत्तरार्धामध्ये कशा धावा या केल्या जातील, कशा धावा वाचवल्या जातील याकडे लक्ष दिलं जाईल. रजा घेत असताना आमचे मान्यवर त्यांचं देखील आपला या स्पर्धेला अमूल्य वेळ दिल्याबद्दल आपलं देखील मनापासून स्वागत आहे. स्पर्धा म्हटलं की प्रचंड मेहनत आणि ती मेहनत घेतली आहे. संपूर्ण आमच्या दगडी चाल संघाची मेहनत. त्याचबरोबर चला लगेचच फिल्डिंग सेट करायची आहे आणि आघाडीची जोडी मैदानच्या आतमध्ये दाखल करायची आहे. तोपर्यंत ऐकूया डीजे समुद्र संगीत. डीजे मॉन्टी.
जाऊया मैदानच्या दिशेने जिथे दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली. पहिलाच बॉल ओमचा, चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला, कट झाला बॉल आणि 22च्या स्वरूपात सिंगल धाव ॲड होईल. श्री गणेशा होतोय टीमचा. धावपळीकावर धाव संख्या जोडली गेली होती. माऊली डिझी 11 संघाची 1, सुपर डीजी मल्हार हा संघ, तर त्यांच्या विरोधात साई कृपा हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. सुपर डीजी माऊली या दोन संघांमध्ये चांगली मॅच पाहायला मिळतोय. एका बाजूला साई कृपा संघाला धावा वाचवायच्या आहेत या मॅच मध्ये, तर दुसऱ्या बाजूला धावा करायच्या आहेत आणि दोन बलाढ्य खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. इथे मात्र चांगला बॉल पडल्यानंतर कट केला, गरकन गिरकी घेणारा हा चेंडू, नॅचरल स्विंग पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय. 22च्या स्वरूपात एक धाव ऍड होतोय आणि या एकेरीच्या जोरावर धावपळीक जाऊन पोहोचलाय तो 2 या कड्यावर. आदरणीय अलाड साहेब MIDC इंजिनियर साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात वेलकम. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी हेलवेल कडून मसाज फ्री भेटली जाईल. इथे मात्र चांगला बॉल, अजून एक सुरेखरित्या चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. बॉल पडल्यानंतर आतमध्ये जातोय, फलंदाजाला चकवा देत यष्टिरक्षकाचा वेध घेताना पाहायला मिळतोय. कमबॅक करावं लागेल. ज्या गोलंदाजाची अशा प्रकारची गोलंदाजी झाली पाहिजे हे टीमला गरजेचं आहे साई कृपासाठी. इथे मात्र फटका चांगला आहे, ऑन साइडला कव्हरच्या वरतून धाडलाय. 6 धावांसाठी आउट ऑफ द पार्क. बिग 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 हिट सिक्सर. इथे यथोचित मान सन्मान केला जातोय आणि संस्कृती महाराष्ट्राची संस्कृती जतन केली जाते. मायेची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण, मोमेंटम आणि श्रीफल देऊन साहेबांचा इथे सन्मान केला जातोय. चांगली आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये रामदास फटकेबाजी करत असताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ रामदास खेळलाय आणि त्यामध्ये त्याच्या बॅटमधून एक बिग हिट पाहायला मिळालाय. 3 बॉल डॉट खेळताना देखील पाहायला मिळालाय रामदास. मात्र धावा देखील कमी करायच्या, त्यामुळे शांत आणि संयम. व्हॉट अ एफर्ट, क्लास दाखवत असताना, क्षेत्ररक्षणाचा दर्जा उंचावत असताना फिल्डिंग डिपार्टमेंट पहा, क्षेत्ररक्षक स्वतःला अक्षरशः झोकून दिलं आणि मात्र 4 धावा वाचवण्यामध्ये सफल ठरला. जिथे 4 धावा मिळाल्या असत्या तिथं सिंगल धाव. याला म्हणतात क्रिकेटचा वेडेपण आणि स्वतःला अक्षरशः झोकून दिलं या खेळाडूने. खेळाडू वृत्ती दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. पाहायला गेलं तर धाव फलकावर धाव संख्या जमवल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न आणि धाव फलकावर धाव संख्या जमवल्या गेल्यात त्या बिनबाद 9.
बाबू गोपनार साहेबांचं आगमन झालंय. हिंदुस्थान बँकेमध्ये उच्च पदावर कार्यरत असणाऱ्या साहेबांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम. चला लगेचच सामना चालू करायचा आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल करत असताना पिटूचं षटक फेकायला सज्ज. दुसऱ्या षटकात गोलंदाजाचा वापर करण्यात आलाय. चांगला बॉल, पंचांचा इशारा दिला. इट्स अ वाईड बॉल. अबांतरमध्ये भर पडेल आणि या एकेरीच्या जोरावर डबल डिजिटलमध्ये धावसंख्या वधारताना पाहायला मिळतोय. 10 या आकड्यावर गोलंदाजी मार्कवर रितेश यादव. चांगली गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. 18 बॉल आणि 17 धावांची गरज. समोरच्या दिशेने फटका सजवला आहे जिथे आमचं दादांचं मोठं कटआउट आहे आणि त्या कटआउटवर संपूर्ण आमची दगडी चालची टीम आणि दादांचं बॅनर इथे चमकताना पाहायला मिळतोय. नेहमीच समाजासाठी अनेक कामं त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतात. असे व्यक्तिमत्व आदरणीय भरतजी दादा. न कद बडा न पद बडा, मुसीबत में खडा वही सबसे बडा. आणि दगडी चालसाठी नेहमीच ते धावून येत असतात. मग कोणताही प्रसंग असो दादांची नेहमीच मदत सहकार्य लाभत असते. आणि पाहायला गेलं तर ह्या आयोजनाबद्दल तर तोडच नाही. असं आयोजन म्हणजे या रायगडामध्ये सुंदर असं आयोजन पाहायला मिळतंय. पूर्ण रिलिंग असं आयोजन बऱ्याचदा नाईट स्पर्धांमध्ये सुद्धा नसतं. मैदानाच्या चारही बाजूने रिलिंग आणि खेळाडूंना बसण्याची देखील व्यवस्था, खेळाडू कक्ष देखील उपलब्ध केले आहेत. सॅल्यूट आहे दादांना. सुंदर अशी स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीसाठी आजच्या दिवसातली दुसऱ्या फेरीची दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. इथे मात्र फिंगर रोल केले. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे मात्र सोपा झेल सुटला गेलाय आणि खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एक धाव ऍड होईल. धावपलिकावर धावसंख्या जमवल्या गेल्या त्या 14. आता धावा करायच्या त्या 14 बॉल आणि 13 धावांची गरज. चांगली पकड मजबूत केली ती सुपर डीजी माऊली या टीमने. आतापर्यंत पाहायला गेला तर गोलंदाजाला इथून कंबर कसावी लागेल. साई कृपा या संघाला जर या मॅच मध्ये वर्चस्व टिकून ठेवायचं असेल तर इथून कमबॅक करावं लागेल. लगातारचे डॉट बॉल फेकावे लागतील या मॅच मध्ये. कशा प्रकारचा खेळ होईल याकडे देखील प्रेक्षकांना देखील उत्कंठा असेल. हवी असणारी ही मॅच. कोणता संघ जिंकाल, कोणता संघ पराभूत होईल. इथे मात्र लो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न. बॉल गोलंदाज सुंदर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. रितेश अचूक टप्प्यावर गोलंदाजी. फलंदाजाला रीड केलं जातं. त्यानंतर चेंडू त्याच्या माध्यमातून फेकला जातोय. अगदी या चेंडूंची आता नितांत गरज आहे ती साई कृपा या संघाला. आणि चांगली गोलंदाजी प्रभावित केलं या गोलंदाजाने. याच धारणीचे चेंडू फेकावे लागतील. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना शॉट कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला आहे. शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. स्क्वेअर लेग नाही आहे. इथे मात्र मोठी गॅप. चेंडू चाललाय दन करत गोलीच्या वेगाने. 4 धावांसाठी येतोय चौकार आणि या चौकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचेल तो 18 या धावसंख्येवर.
धन्यवाद मॉन्टी. सुंदर संगीत ऐकलं मॉन्टीच्या माध्यमातून. आणि आता देखील लग्नांचा देखील सीझन आला आहे, त्यामुळे असे गाणे देखील ऐकायला मिळतील आणि धमाल सातत्याने होत असते. मात्र क्रीडांगणाच्या आतमध्ये कोणता संघ धमाल कमाल करेल याकडे लक्ष असेल. इथे मात्र व्ही शेप मध्ये फटका लगावलाय. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, आउट ऑफ द पार्क. ठोकलाय दमदार षटकार. आणि रॉयल संघाचा कर्णधार लगेचच टॉस बॉक्स कडे यायचं आहे. लकी ड्रॉ केलं जाईल, त्यामुळे रॉयल संघाचा कर्णधार लगेचच यायचा आहे. त्यानंतरचा इथून विजयी होणारा संघ आपला देखील कर्णधार लगेचच आमच्या समालोचन कक्षाच्या जवळ यायचं आहे. इथे मात्र चांगलं एफर्ट, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. फिल्डिंग डिपार्टमेंट दर्जा आपल्या फिल्डिंगचा उंचावत असताना याआधी जर या खेळाडूचा झेल सुटला नसता तर मॅच मध्ये अजून मजा आली असती. मात्र पाहायला गेलं तर धावपलकावर धावसंख्या जमवली गेली ती 25. आता जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत त्या 9 बॉल आणि 2 धावांची गरज. औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. पंचांचा इशारा येतोय, इट्स अ वाईट. अतिरिक्त मध्ये बर्ड आणि या एकेरीच्या जोरावर धावपळक जाऊन पोहोचलाय तो 26. स्कोर इज लेवल. 1 धावेची आवश्यकता आणि इथे मात्र चांगला फटका एक्झिक्यूट करायचा होता. मात्र कोणत्याही प्रकारची रन येताना पाहायला मिळत नाही. चांगली डिलिव्हरी करावी लागेल. जर गोलंदाजाच्या मनात आलं ना, ज्याच्या रक्तात क्रिकेट असेल ना, तर हा सामना अंतिम क्षणापर्यंत घेऊन जाईल. त्याच्यात जिद्द, चिकाटी, कौशल्य असणं गरजेचं असतं आणि हे तेच दाखवत असताना मात्र बॅटची कडा, चेंडू चाललाय दन दन करत. तडम्यान रिझन मध्ये 4 धावांसाठी येतोय चौकार. विजय झालेल्या संघाचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. हार्ड लक बॉईज. नेक्स्ट मॅच साठी देखील आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. चला, विजय झालेला संघ लगेचच यायचा आहे. लगेचच लकी ड्रॉ केला जाईल.